4 दिवसाला बांधलं की सगळं हे झाड खालीच यायलं. ह्या पोराला कळना ना काही नाही, काय करावं. बांधलं पाहिजे वेळेला. हे किती खाली वेळ गेलाय, बापरे. काम नाही किती जाई वाढलाय. सगळेजण म्हणते घरी काम नाही, काम नाही. बघा सकाळपासून सगळं आवडलं तर काम संपन्न झाले. आणि काय करता म्हणते तर कसं सांगावं. मेरा पती मेरा देवता. शिबिराला जायचं दुपारी 3 लाख मेरा पती मेरा पती शक्तिमान. तिकडं कसं होतं. नमस्कार. मेरा पति मेरी पहचान है. मेरा पति मेरा देवता. धन्यवाद. मेरा पति मेरा स्वाभिमान है. मेरा पति मेरा प्यार है. मेरा पति मेरा प्रॉब्लेम आहे त्याचा. कल्पना नाही. इथलं कोणीच नाही. नाही इथलं कोणीच नसते. ह्याच्यावर फोकस कर. कल्पना सूर्यवंशी. स्टार्ट. आजची बिशी कल्पना सूर्यवंशी यांची लागलेली आहे. धन्यवाद सगळ्यांचे. मन धन्यवाद पण लागली. देव ब्राह्मणाच्या सगळ्यांच्या साक्षीने लागली तर ब्राह्मणाच्या साक्षीने बिशी लागली. बाबा पागला बसला म्हणून बिशी लागली. हसायला मजा करायला काय करते ना. मध्ये आम्ही अशी धमाल. ब्राह्मणाची लागणार मग माझी मिसी लागली. पण ब्राह्मण सर्वदा योग तुझा घडावा. हे कारणी माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे आता. असंच प्रत्येक दिशीला जेवायला मिळू दे. जेवण देणाऱ्याचं कल्याण होऊ दे. सुनबाईचं विजय असो. आमच्या सुनबाईचा विजय असो. का तर सुनबाईनं, मिलनच्या सुनबाईनं म्हणजेच आमच्या सुनबाईनं खूप छान घ्या का ह्याला काय म्हणते तर हा ह्या काय ती काय म्हणते तर ते म्हणतात बघा. ह्या ह्याला पराठे म्हणतात. म्हण हे केली ते खूप छान केली त्या सुनबाईनं. खूप खूप छान. धन्यवाद. एवढं तर बसते का बघ. एवढाच आहे का अजून एक एक आहे. घेतलं नाही जबरदस्तीनं. आणि डॉक्टरने नको म्हणले तरी खाऊ लागली ना. नाही डॉक्टरनं खा म्हणलं. नको म्हणलं तरी खाऊ लागले. मला डॉक्टरनं घरचं खाऊ नको म्हणलंय. बाहेरचं खा म्हणलंय. तळलेलं खाऊ नको म्हणलंय. घरचं खावलं की म्हणलंय. बाहेरचं खा म्हणलंय. एकदा केस धरून. पायाचा निदान काय लागतो. दोनदा कथाडी सरांकडे जाऊन आली की कमीच होईना. मग आमच्या आईनं मी झोपल्या फोन केली मावशीला आमच्या घराच्या बहिण्याचं बोलणं चाललं. म्हणून माझ्या लेकराला ह्यावेळेस काय तू काय ती 2दा दवाखान्यात जाऊन आलो तर कमीच होईना. बघतं का तोळण गेली तोळण लगेच बघायला. आणि तिथं तिच्या म्हणजे असं इथून केसाचं असलं मोठं हे आहे का मावशीचं. इथून केस तिचे इतकं परत एवढे असे कच्च तोंडा झालेले. हा ते झालेले पुण्याला. नाही तसलं कारण 8 मिनिटच नाही तरी भागवत कथा करायला जाऊ बघ. 18 मे ते 24 मे. कुठं घरी. हा कुठं इथं घरी आपल्याकडे. हा 18 मे. 10 मे पर्यंत मीच की तू आता इथं जाते दौऱ्याला मग तिला सांगायचं. हा थोड्याच्या महिन्यातच आहे. एवढं 4 धामचं एवढं ती करून येऊन ती बी मार्ग सगळं धोंड्याचं महिन्यात सगळं. त्याच्यानंतर ह्याला जाणार अशा आमच्या मैत्रिणी येतात. एकदा फोन पोट भरत नाही यांचं. मॅडम नाव सांगा आता. नाव सांगायचं
आणि प्रत्येक व्हिडिओला हा, मॅडम डीसीच्या पुढे लाव. इकडं कर. लय वाढते मुलगा. रोज खावं लागतंय. रोज खावं लागते ग. घरी जायचं ना मेहनत पुरे आहे. चिया सीड बी टाकलं याच्यात. चिया सीड सब्जा पार केल्या बाई. भाजलीच का चिया सीड? टाका म्हणलं. मला कोणी दिलं नाही म्हणून मी हे असं खात आहे. मला कोणीही दिलं नाही. सगळ्यांनी 2-2 चमचे घेतल्या मागो घेतल्या आता. घे ग घे. हो नको घे दे घे. दोनच घातले बरं का. घे घे. बस का बाय. ठूस ठूस. बेसन संपलं होतं म्हणून ना 2 किलो बेसन दळून आणले. कुठून दळून आणलंय माहितीये का? खास मैत्रिणीच्या गिरणीहून. प्रिय मैत्रिणीनं बेसन दळून दिलंय. ती म्हणली अशा गिरणीवरून दळून आणलेल्यापेक्षा माझ्या गिरणीवरच्या बेसनची चव. आता असंच टाकायचं नाही का? मैत्रीण बेसन मैत्रीण भजे सब कुछ मैत्रीण. हो का? बस मैत्रिणीनं मला एक गोष्ट आठवली आज बरं का. सहज बेसन मैत्रिणीनं बेसन भरता भरता लहानपणीची शाळेतली एक गोष्ट आठवली. आमच्या क्लासमधली पोरं म्हणायचे नेहमी, जाय झिपरे तुझं तोंड बघ आरशात. आजकाल खूप जणांच्या बायका बघितल्या, एवढं हसू येतंय त्यांच्या बायकाचे तोंड बघून. काय सांगावं, ओळखून घ्या. चला तर मंडळी बघ, आज आहे चतुर्थी. चतुर्थीला मी कुठं येते माहिती आहे ना तुम्हाला? हा, माझ्या गणू साहेबला बघा बरं. चला मग आज चतुर्थीचं मी तुम्हाला माझ्या नवसाच्या गणू साहेबाचं दर्शन घडवणार आहे. चला माझ्यासोबत सुद्धा गणू साहेबाचं दर्शन करा. हे पहा, हे आमचे गणू साहेब. हे सुंदर गणू साहेब आहेत ना. बाप, आज मंदिर जास्त काही सजवलं नव्हतं, काय म्हणजे माहिती नाही आपल्याला. आपण लांबून येतो इथं. खूप आणि खूप सुंदर तुम्ही बघताय ना. प्रत्येक चतुर्थीला कसलं सुंदर मंदिर सजवते. अप्रतिम अप्रतिम कारागिरी आहे बरं का. बिचारा कोण सजवतो त्याला आई जगदंबा आणि गणू साहेब सुखी 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 ठेव, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू माझ्यातर्फे बरं का. कारण खूप सुंदर मंदिर सजवतात आणि त्या मावशी आम्हाला सांगतात पण मावशीचा मुलगा सजवतो म्हणून. खूप छान मंदिर सजवतो बघा ना. तरी पण हे पा किती सुंदर मंदिर सजवले ना. आणि माझे हे आतमधले गोंडस छान सुंदर अप्रतिम गणू साहेब.